नमस्कार मित्रांनो, कायद्याची बाराखडी या आपल्या आवडत्या चॅनलवर आज मी तुमचं मनापासून स्वागत करते। मी इथे नेहमीच तुम्हाला कायद्याच्या सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी सांगते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कायद्याचा योग्य उपयोग करू शकता। आजचा विषय खूपच उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे। कोर्टात न जाता प्रश्न कसे सोडवायचे, किंवा इंग्रजीत सांगायचं तर हाऊ टू डील विदाउट गोइंग टू कोर्ट। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की कोर्टात जाणं म्हणजे न्याय मिळतो खरा, पण त्यासाठी किती वेळ, किती पैसा आणि किती मानसिक ताण सहन करावा लागतो। एकदा कोर्टाच्या फेऱ्यात अडकलात की वर्षानुवर्ष केस चालते, तारखांवर तारीख चालते आणि शेवटी कधी न्याय मिळेल याची शाश्वती नसते। म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोर्टात न जाता कायदेशीर मार्गाने तुमचे वाद किंवा प्रश्न कसे सोडवता येतील। मी तुम्हाला 10 सोपे आणि 100% कायदेशीर उपाय सांगणार आहे। हे उपाय प्रॅक्टिकल आहेत, म्हणजे तुम्ही ते रोजच्या जीवनात सहज वापरू शकता। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला एक रियालिटी चेक देऊ इच्छिते। कोर्टात गेलात की नेमकं काय होतं? सामान्य माणूस कोर्टात गेला की त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो। केस चालते ती वर्षानुवर्ष, कधी 2 वर्ष, कधी 5 वर्ष, तर कधी 10 वर्षही। प्रत्येक वेळी तारीख मिळते आणि तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागतं। वकिलाची फी तर वेगळीच, 1000 रुपयांपासून लाखोपर्यंत खर्च होऊ शकतो। त्यात मानसिक ताण, रात्री नीट झोप येत नाही, कुटुंबात वाद होतात आणि समोरच्या व्यक्तीशी शत्रुत्व इतकं वाढतं की ते कधीच संपत नाही। मित्रांनो, हे सगळं टाळता येतं। खुद कायदाच सांगतो की पहिले वाद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि शेवटचा उपाय म्हणून कोर्टात जा। म्हणजे कायद्यानेही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशनला प्रोत्साहन दिलं आहे। चला आता मुख्य भागाकडे। कोर्टात न जाता प्रश्न सोडवण्याचे 10 गोल्डन उपाय। पहिला उपाय आहे थेट संवाद किंवा डायरेक्ट टॉक। हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। जेव्हा वाद सुरू होतो तेव्हा शांतपणे बसून बोलण्याचा प्रयत्न करा। समोरच्या व्यक्तीला तुमची बाजू समजावून सांगा आणि त्याची बाजू ऐका। जर दोघांमध्ये बोलणं होत नसेल तर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला, जसे की मित्र किंवा नातेवाईक, मध्यस्थ म्हणून बोलवा। महत्त्वाची गोष्ट, शिवागीळ करू नका, धमकी देऊ नका, कारण ते कायद्याने दंडनीय आहे। मित्रांनो, मी सांगते, जवळपास 50% वाद फक्त या थेट संवादाने संपतात। उदाहरण सांगते, समजा तुमच्या शेजारच्याशी पार्किंगचा वाद आहे, तर शांतपणे बोलून तडजोड करा, म्हणजे कोर्टात जाण्याची गरजच नाही। त्यानंतर दुसरा उपाय, लेखी नोटीस किंवा लीगल नोटीस पाठवणे। जर तोंडी बोलून काही होत नसेल तर हा पुढचा स्टेप घ्या। लीगल नोटीस म्हणजे एक कायदेशीर पत्र ज्यात तुम्ही तुमची मागणी स्पष्टपणे लिहिता। उदाहरणार्थ, तुम्ही मला देय असलेले पैसे 15 दिवसात द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करेन। ही नोटीस वकिलाकडून किंवा स्वतः लिहून पाठवा, पण कायदेशीर भाषेत वापरा। समोरच्या व्यक्तीला 15 ते 30 दिवसांचा वेळ द्या। अनेक लोक ही नोटीस वाचून घाबरतात आणि सेटलमेंटसाठी तयार होतात। हा उपाय खूप प्रभावी आहे, कारण याने दबाव तयार होतो, पण कोर्टात जाण्याची गरज नाही। तिसरा उपाय, पोलीस स्टेशनमध्ये ENC किंवा साधी तक्रार करणे। जर वाद लहान असतील, जसे की छोटी मारामारी किंवा छोटा वाद, जर पोलीस स्टेशनमध्ये जा। जर तुम्हाला कायदेशीर सल्ला, नोटीस, अर्ज किंवा तक्रार लिहिण्यास मदत हवी असेल तर कायद्याच्या बाराखडीशी संपर्क करा। आम्ही कमी फीमध्ये योग्य मार्गदर्शन देतो। तर पोलीस स्टेशनमध्ये जा आणि NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल तक्रार नोंदवा। ही FIR नाही, म्हणजे गंभीर गुन्हा नाही, पण पोलीस समोरच्या व्यक्तीला बोलावून दबाव टाकतात। उदाहरण, समजा एखाद्याने तुम्हाला छोटी दुखापत केली, तर NC करून वाद मिटवता येतो। याने कोर्टात जाण्यापासून बचाव होतो। त्यानंतर चौथा उपाय, मध्यस्थी किंवा मेडिएशन। हा खूप पॉवरफुल उपाय आहे। या दोन्ही बाजू एका न्यूट्रल व्यक्तीसमोर, जसे की वकील किंवा मेडिएटर, बसतात आणि कोर्टाबाहेर तडजोड करतात। आजकाल कोर्टही केस सुरू होण्यापूर्वी मेडिएशनला प्राधान्य देतं। उदाहरण, कौटुंबिक वादात जसे घटस्फोट किंवा संपत्ती वाटप, मेडिएशनने खूप केसेस मिटतात। हे फ्री किंवा कमी खर्चात होते आणि वेळही वाचतो। त्यानंतर पाचवा उपाय, लोक अदालत।
हे पूर्णपणे फ्री आहे आणि झटपट निकाल देतं. लोक अदालत म्हणजे एका तडजोडीवर आधारित न्यायालय जे कोर्टाच्या बाहेर चालतं. यात वकिलाची गरज नाही आणि पैसे वेळ दोन्ही वाचवतात. उदाहरणार्थ छोटे कर्ज, बिल वाद किंवा ट्रॅफिक दंड यात लोक अदालत खूप मदत करते. त्यानंतर 6वा उपाय, पंचायत किंवा ज्येष्ठ व्यक्तींची मदत. विशेषतः गावात किंवा समाजात हे खूप चालतं. सरपंच, ज्येष्ठ नागरिक किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना मध्यस्थ म्हणून बोलवा. अनेक जमीन वाद, कौटुंबिक वाद इथेच मिटतात. हे पारंपरिक पद्धत आहे पण कायदेशीर दृष्ट्या वैध आहे. त्यानंतर 7वा उपाय, लेखी तडजोड करार किंवा सेटलमेंट डीड. जर संवादाने किंवा मेडिएशनने समजूत झाली तर ती लेखी करा. एक कागद लिहा ज्यात तडजोड स्पष्ट लिहा. साक्षीदार घ्या. जर तुम्हाला कायदेशीर सल्ला, नोटीस, अर्ज किंवा तक्रार लिहिण्यास मदत हवी असेल तर कायद्याच्या बाराखडीशी संपर्क करा. आम्ही कमी फीमध्ये योग्य मार्गदर्शन देतो. दोघांच्या सह्या घ्या आणि दिनांक टाका. हे भविष्यात पुन्हा वाद होऊ नये म्हणून खूप उपयुक्त आहे. उदाहरण, संपत्ती वाटप झालं तर सेटलमेंट डीड करा. त्यानंतर 8वा उपाय, RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. ही सरकारी कामात फसवणूक किंवा विलंब असल्यास वापरा. RTI टाका आणि माहिती मागवा. 90% वेळा काम आपोआप होतं कारण अधिकारी घाबरतात. उदाहरण, तुमच्या अर्जावर निर्णय होत नसेल तर RTI ने दबाव टाका. त्यानंतर 9वा उपाय, कंझ्युमर फोरम किंवा ऑथॉरिटी कंप्लेंट. ग्राहक फसवणुकीसाठी जसे बँक, हॉस्पिटल सेवा किंवा बिल वाद थेट कंझ्युमर फोरम मध्ये तक्रार करा. हे कोर्टात जाण्यापेक्षा सोपं आणि जलद आहे. त्यानंतर 10वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, योग्य कायदेशीर सल्ला घ्या. लोकांची सगळ्यात मोठी चूक हीच असते की ते व्हॉट्सअपवरचे ज्ञान किंवा चुकीचे सल्ले घेतात. अनुभवी वकील किंवा कायदेशीर सल्लागाराकडून एकदा सल्ला घ्या. एक सल्ला तुम्हाला 10 वर्षांची केस वाचवू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, कधी कोर्टात जाणं गरजेचं असतं. गंभीर फसवणूक, मालमत्ता बळकावणे, हिंसा किंवा हक्क डावलणे अशा केसेसमध्ये कोर्टाशिवाय पर्याय नाही. पण तरीही पहिले हे अल्टरनेटिव्ह उपाय ट्राय करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोर्ट हा शेवटचा उपाय आहे, पहिला नाही. समजूत, कायदेशीर मार्ग आणि योग्य सल्ला हा शहाणपणाचा मार्ग आहे. जर तुम्हाला कायदेशीर सल्ला, नोटीस, अर्ज किंवा तक्रार लिहिण्यास मदत हवी असेल तर कायद्याच्या बाराखडीशी संपर्क करा. आम्ही कमी फीमध्ये योग्य मार्गदर्शन देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. जर तुम्हाला कायदेशीर सल्ला, नोटीस, अर्ज किंवा तक्रार लिहिण्यास मदत हवी असेल तर कायद्याच्या बाराखडीशी संपर्क करा. आम्ही कमी फीमध्ये योग्य मार्गदर्शन देतो.